शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा महात्मा ज्योतिराव फुलेंचा छत्रपती राजशाहू महाराजांचा छत्रपती राजशाहू महाराजांचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या नराधमाचा करायचं काय खाली मुंडीवर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय या नराधमाचं करायचं काय खाली मुंडीवर पाय या भडव्यांचं करायचं काय खाली मुंडीवर पाय नारी के सम्मान में नारी के सम्मान में भैया कॅमेरा कोणत्याकडे माहिती आहे तुला पुन्हा मोबाईल दिला माहिती आहे 1500 नको आम्हाला संरक्षण द्या महिलांना 1500 नको आम्हाला संरक्षण द्या 1500 नको आम्हाला संरक्षण द्या नारी के सम्मान में हम सब मैदान में नारी के सम्मान में हम सब मैदान में नारी के सम्मान में हम सब मैदान में 1500 नको आम्हाला संरक्षण द्या महिलांना 1500 नको आम्हाला संरक्षण द्या आम्हाला या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय या नराधमाचं करायचं काय खाली मुंडीवर पाय या नराधमाचं करायचं काय खाली मुंडीवर पाय या भडव्यांचं करायचं काय खाली छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय नराधमाचं करायचं काय फाशी झालीच पाहिजे या नराधमाला काय करायचं फाशी झालीच पाहिजे बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे बदलापूर घटनेचा बदलापूर घटनेचा या सरकार राज्य सरकारचा देवेंद्र फडणवीसांचा असो बदलापूर मधला अक्षय शिंदेला गोळ्या बदलापूर अक्षय शिंदेला बदलापूर मधला अक्षय शिंदेला बदलापूर अक्षय शिंदेला असं सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय असं सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय बिनकामी सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय बिनकामी सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय अकार्यक्षम सरकारचा अकार्यक्षम सरकारचा अकार्यक्षम गृहमंत्र्याचा अकार्यक्षम मुख्यमंत्र्याचा अकार्यक्षम त्याच्या पिळावरचा नको 1500ची भीक महिला सुरक्षेची हमी द्या नको 1500ची भीक महिला सुरक्षेची हमी द्या नको 1500ची भीक महिला सुरक्षेची हमी द्या 1500ची भीक नको महिला सुरक्षेची हमी द्या 1500ची भीक नको महिला सुरक्षेची हमी द्या 1500ची भीक नको महिला सुरक्षेची हमी द्या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या या सरकारचं करायचं काय खाली मुंडीवर पाय 1500ची भीक नको महिला सुरक्षेची हमी द्या 1500ची भीक नको महिला सुरक्षेची हमी द्या एकनाथ शिंदे साहेब तुम्ही खुर्ची खाली करा एकनाथ शिंदे साहेब खुर्ची खाली करा खाली करा खुर्ची खाली करा खाली करा खुर्ची तुम्ही खाली करा खाली करा
महायुती सरकारचं करायचं काय? महायुती सरकारचं करायचं काय? नारी के सम्मान में, सर्वपक्ष मैदान में, नारी के सम्मान में, सर्वपक्ष मैदान में, खाली करा, खाली करा, गृहमंत्र्यांची खाली करा. खाली करा, खाली करा. गृहमंत्र्यांची खुर्ची खाली करा. अरे नारी के सम्मान में, सर्वपक्ष मैदान में, नारी के सम्मान में, सर्वपक्ष मैदान में. नको 1500 आम्हाला, महिलांना संरक्षण द्या. नको 1500 आम्हाला, महिलांना संरक्षण द्या. नको 1500 आम्हाला. महिलांना संरक्षण द्या. नारी के सम्मान में, सर्वपक्ष मैदान में, नारी के सम्मान में, सर्वपक्ष मैदान में. खाली मुंडीवर पाय. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? राष्ट्रवादी सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या, गृहमंत्री राजीनामा द्या. राजीनामा द्या, राजीनामा द्या. गृहमंत्री राजीनामा द्या. अरे या सरकारचं करायचं काय? अरे या सरकारचं करायचं काय? नको आम्हाला 1500, संरक्षणाची हमी द्या. नको आम्हाला 1500. महिला सुरक्षेची हमी द्या. मैदान में, नारी के सम्मान में, मैदान में, नारी के सम्मान में. मैदान में, राजीनामा द्या, राजीनामा द्या. सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम. ह्या जो महिलांवरती जो अन्याय चाललाय, त्या महिलांवरती अन्याय जो चाललाय, त्या सर्वप्रथम मी त्या गोष्टीचा निषेध करते आणि या सरकारचा पण मी निषेध करते. पहिली गोष्ट कसं आहे माहितीये का, की हे सरकारांवर ना याच्यामध्ये पोलिसांचा धाक राहिलेला नाहीये आणि हे नराधम असेच ना मोकाट सुटलेले आहेत. आज कुठेही महिला सुरक्षित नाही. तर ना या म्हणजे या सरकारचा मला ना निषेध करायचा आहे आणि ना एकनाथ शिंदेंना मला एक सांगायचंय की या महिलांना तुम्ही जे 1500 रुपये देताय, ते 1500 रुपये तुम्ही न देता ह्या महिलांना तुम्ही संरक्षण द्या. आजची महिला सुरक्षित नाही आणि तुम्ही कायदा सुव्यवस्था कडक करावी, ही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि तुम्हाला हे जर करता येत नसेल तर खुर्ची तुम्ही खाली करावी. आणि हे जर होत जर नसेल तर ना या सर्व पक्षाच्या महिलांच्या हाती तुम्ही या नराधमांना स्वाधीन करावं. आम्ही सर्वप्रथम त्यांना ना चौकात जाळू. जय भीम. ही मागच्या 2 महिन्यापासून ही घडणारी बलात्काराची ही कितवी घटना आहे याचा अभ्यास आपण पण करावा. ही खारघरची घटना असू, काही कोल्हापूरमध्ये घडलेली असू का बदलापूरमध्ये असू, सरकारने अशा नराधमांवरती कडक कारवाई करून त्यांना शिक्षा देण्याची गरज आहे. आज कुठेतरी गृहमंत्री ह्या गोष्टींमध्ये कमी पडत आहेत हे दिसून येते. त्यांनी ह्याच्यावरती कठोर कारवाई करावी. येणाऱ्या काळामध्ये जे आता लाडकी बहीण योजना त्यांनी राबवली आहे, लाडकी बहिणीसाठी ते 1500 रुपये देत आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो. पण त्याच्या बरोबर महिलांना संरक्षण पण भेटलं पाहिजे. ते आत्ता कुठेतरी महाराष्ट्रामध्ये दिसत नाही आहे. मागच्या काळांमध्ये अशी घटना का अशी गोष्टी महाराष्ट्राने कधी पण घडली नव्हती आणि कदाचित घडली असती तर त्याच्यावरती कडक कारवाई केली जात होती. तर आज पोलिसांची भीती असू का तिकडे प्रशासनाची भीती असू, ती कुठेतरी कमी झालेलं दिसतंय. पण प्रचार दौऱ्यांमध्ये 200-300 कोटी खर्च करून प्रचार करण्यापेक्षा आणि लाडकी बहीण घराघरा पोहोचवण्यापेक्षा लाडकी बहिणींना सुरक्षा देणं ही एक आत्ताची काळाची गरज आहे. एवढंच मी सांगतो. आणि ह्याच्यावरती कडक कारवाई करावी. नाहीतर राष्ट्रवादी पक्ष असू का महाविकास आघाडी असू, सगळे मित्रपक्ष मिळून हे कडक आंदोलन करून या सरकारवरती जाब विचारण्याची पण वेळ आली तर आम्ही रस्त्यावरती परत उतरू. आता जे प्रकरण घडलं त्याचा निषेधार्थ महाविकास आघाडीनं कोरेगाव शहरामध्ये निषेध करण्यासाठी सर्व इथं जमलेले आहेत.
आणि पुढच्या या शासनानं दखल नाही घेतली आणि कारवाई नाही झाली तर पुढच्या वेळेला हे आंदोलन करण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र परत येऊन करू एवढंच मी या निमित्तानं बोलतो आणि सर्व जे महाविकास आघाडीतले सर्व कार्यकर्ते एक विचारानं एका दिलानं एकत्र आलेत आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी इथं आल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. मागच्या 8-10 दिवसापूर्वी बदलापूरमध्ये छोट्याशा बालिकेवरती अत्याचार झाला आणि अत्याचार झाल्यानंतर 5-6 दिवस त्यावरती कुठलंही नोंद पोलीस स्टेशनने गृह खात्याने घेतलेली नाही. ज्या वेळेला आंदोलन झालं, आंदोलन फार मोठ्या प्रमाणात लोकांनी केलं, त्यावेळेला कुठेतरी पोलीस कारवाई करू लागले आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी त्याच्या प्रेसमध्ये बोलताना सांगितलं की हे राजकीय प्रेरित आंदोलन आहे. म्हणजे किती संवेदनशील मुख्यमंत्री किंवा शासन गृह खातं आहे याच्यावरून दिसून येतं. 8-8 दिवस जर तुम्ही कारवाई करत नसाल, कुठले पावलं कारवाई करण्यासाठी उचलत नसाल, ह्याची इतकी वाईट घटना कुठे नसेल. बालिकेवरती अन्याय झाला, अत्याचार केला, सलग 2 दिवस 2 बालिकेवरती अत्याचार केला आणि 4 दिवसांनी त्याच्यावरती कुठेतरी FIR नोंदणी करण्यासाठी त्या बालिकेची माता गेली. 12-12 तास 2 दिवस त्यांना ताटकळत ठेवलं आणि निषेधाची फार मोठी बाब म्हणजे त्या बालिकेची माता ही गरोदर होती. गरोदर मातेला सुद्धा, गरोदर भगिनीला सुद्धा 11-11, 12-12 तास त्यांनी ताटकळत ठेवलं. शेवटी तिला बाकड्यावरती झोपावं लागलं. इतक्या निकृष्ट इतकं निर्डावलेलं गृह खातं आणि त्यांनी राजकीय त्याला झालर चढवायचा प्रयत्न करतात. ह्याची इतकी निषेधाची बाब नाही. आजपर्यंत एका रात्रीत सरकार बदललं, एका रात्रीत नोटाबंदी झाल्या, कुठेतरी आरोप केला, चुकीचे आरोप केला आणि गृहमंत्र्यांनी लगेचच विरोधकावरती कारवाई करण्याचं लगेच तयारी दर्शवतात आणि कारवाई करतात. अशा इतकं वाईट घटनेवरती गृह खातं का गप्प आहे? तर आज ह्या गृह खात्याच्या, शासनाच्या आणि ह्या कृत्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे कोरेगाव तालुक्यामध्ये शिवाजी महाराजांच्या चरणापाशी जो निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जमलेत. मी सर्व पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि सरकारनं तातडीनं याच्यावरती कारवाई करावी. कारवाई होत नसेल तर खुर्ची खाली करावी आणि त्या आरोपीला जनतेच्या आणि माता भगिनींच्या ताब्यात द्यावं. त्याचा निकाल लगेचच लावतील आणि या घटनेचा जाहीर असा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. कोरेगावमध्ये बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष, त्याचबरोबर महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या शिवाजी महाराजांनी महिलांचा आदर केला, त्या शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये, सावित्रीबाई फुलेंच्या भूमीमध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीमध्ये बदलापूरसारखी घटना घडते आणि ते घटना 4 वर्षाच्या चिमुकल्यांच्यावर अत्याचार केला जातो आणि ते अत्याचार केल्यानंतर ती भाजपशी संबंधित संस्था आहे आणि RSSशी संबंधित संस्था आहे म्हणून त्याच्यावर कारवाई केली जात नाही आणि या ठिकाणी गृह खात्यामार्फत सुद्धा त्याचे या ठिकाणी FIR नोंद करण्यासाठी उशीर केला जातो. ही गोष्ट निश्चित निषेधार्ह आहे. या ठिकाणी महाराष्ट्रभर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सांगत फिरतायत की यात विरोधक राजकारण करतायत, पण त्याच वेळेला कलकत्तामध्ये जी काही घटना घडली जी अतिशय निषेधार्ह होती त्या ठिकाणी मात्र भाजप मोठं आंदोलन उभं करतंय आणि ते या ठिकाणी सांगतायत की विरोधक राजकारण करतायत. म्हणजे हा जो त्यांचा दुटप्पेपणा आहे तो या निमित्तानं या ठिकाणी उघड झालेला आहे. आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीनं दिलेली होती, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि महाराष्ट्रातील जनतेला अडीअडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून महाविकास आघाडीतर्फे आवाहन करण्यात आलं की हा आम्ही बंद मागे घेतोय आणि त्याच्याऐवजी शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आपण सर्वजण आंदोलन करत आहोत. या आंदोलनाचा उद्देश हाच आहे की जे विरोधकांना नावं ठेवतायत त्यांनी विरोधकांना नावं ठेवण्याऐवजी जे महिलांच्या संरक्षणासाठी जे शक्ती विधेयक या ठिकाणी प्रलंबित आहेत ते पहिलं मंजूर करावं
आणि अशा पद्धतीनं ज्या नराधमांनी असे कृत्य करू नयेत यासाठी त्यांना जर बसावी म्हणून जे काही विधेयक आहे ते विधेयक तुम्ही एका बाजूला प्रलंबित ठेवता आणि दुसऱ्या बाजूनी जर काही अशी घटना घडली आणि लोकांच्या मधून उद्रेक व्हायला लागला तर त्याचं तुम्ही फक्त राजकारण करता असं म्हणता. हा दुटप्पीपणा इथून पुढे महाराष्ट्रामध्ये खपवून घेतला जाणार नाही. अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रामध्ये घटना घडल्या तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्याचबरोबर आम्ही इथं कोरेगाव सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आंदोलन उभं करू. आम्ही या सर्व घटनेचा जाहीरपणे निषेध करतो आणि सरकारला असं आवाहन करू इच्छितो की यामध्ये लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये हा खटला चालावा आणि लवकरात लवकर त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी. सर्वप्रथम छत्रपती फुले शाहू आंबेडकर ह्या महामानवांना मी प्रथम अभिवादन करतो. आज राष्ट्रवादी पवारसाहेब गट व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही आज कोरेगाव शहरामध्ये निषेध करत आहोत. जी घटना घडलेली आहे ती अतिशय निंदनीय व माणुसकीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे. या गोष्टीचा निषेध करतो व सरकारचा पण निषेध करतो मी. ज्यावेळी एखादा पक्ष त्या घटनेसाठी निषेध करण्यासाठी किंवा भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी शहर बंद ठेवण्याचं आवाहन करतो त्यावेळी सरकार लगेच एखादा जार काढतात आणि म्हणतात की तुम्ही शहर बंद ठेवायचं नाही. आम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे मुख्यमंत्री साहेबांना, ज्यावेळी एखाद्या महिलेवर अन्याय होतो तेव्हा आमचं मनातून जीव होतो ना, मनातून आम्हाला असं वाटतं की त्या महिलेला न्याय भेटावं म्हणून आम्ही रस्त्यावर उतरण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी तुम्ही काय करता, एक राजकारण करता. तुम्ही राजकारण काय करता की त्या कार्यकर्त्यांवर त्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करता. हे पूर्ण चुकीच्या पद्धतीनं तुम्ही ही कारवाई करता व या कारवाईला आमचा पूर्ण निषेध आहे. व येणाऱ्या काळामध्ये जर ही थांबलं नाही तर आम्ही सरकारच्या विरोधात व जे नराधमांनी जे काय कृत्य केलेलं आहे त्यांच्या विरोधात किंवा त्या नराधमाला तुमच्याकडून काय कारवाई होत नसेल तर आमच्या महिला आहेत त्या महिलेच्या हातात तुम्ही द्या. त्या नराधमाला आम्ही काय करायचं आणि काय नाही ती बघतो. आणि जर तुम्हाला जर ही गोष्टी होत नसेल तर तुम्ही खुर्चीतून खाली बसा व नाहीतर राजीनामा द्या. याच्यामध्ये राजकारण काही नाही आहे. कारण ज्या महिलांवर अन्याय झाले त्यांच्यावर आज किती मोठी वेळ आलेली आहे. आता जगदाळ साहेबांनी सांगितलं ज्या मुलीवर अत्याचार झाला त्या मात्याला त्या पोलीस स्टेशनमध्ये 8 तास बसावं लागतं, बाकडावर बसायला लागतं. मग तुमचं सरकार कसलं आहे, नोटीबंदी करता तुम्ही, एका दिवसाला सरकार बदलता तुम्ही, तरी तुम्ही ह्याच्यावर काहीच ऍक्शन घेत नाहीये. आणि हे राजकारण काही नाही. जेव्हा एखादा पक्ष एखाद्या चांगल्या कामासाठी करतो तेव्हा तुम्ही राजकारण समजता. जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा बीजेपी सरकार मोठ्या स्वरूपाने आंदोलन करता येते. म्हणजे तुमची एखादं काय धागा काहीतरी तुमचं हे असेल अटॅचमेंट असेल तेव्हा तुम्ही आम्ही अन्यायाविरुद्ध बंड करायला उठलो की तुम्ही म्हणता की राजकारण आहे. तर सरकार एवढं सांगायचं आणि जनतेला पण सांगायचं आहे की जनता बघतच आहे की आता काय चाललेलं आहे. हे महाराष्ट्र पूर्वगामी महापुरुषाच्या विचार चालणारा आपला महाराष्ट्र आहे. आणि आठवडा झालं 9 प्रकरण झालेलं आहे तरी याच्यावर कुठं कारवाई नाही, डिपार्टमेंट. एखाद्या नराधमाला तर फाशी दिली असती तर ही घटना अजून 8 घटना घडली नसती. म्हणून सरकार कुठं तर निष्काळजीपणा करत आहे. या सरकारचा मी प्रथम निषेध करतो. आणि या सरकारला जनतेनं पुढच्या बाजूने ठेवायचं का नाही हे मनापासून बोलतो. जनता आता तुम्ही डोळे उघडा आणि विचार करा. जय भीम, जय संविधान, जय भारत. या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्ष व इतर पक्ष महाविकास आघाडीचे यांच्या वतीनं या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहे. बदलापूर या ठिकाणी झालेली घटना एक माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या घटनेमुळं पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्रियांना मान असतो, सन्मान असतो, अशा महाराष्ट्रामध्ये जी घटना घडलेली आहे या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. ही जी घटना आहे एका लहान 4थीमध्ये शिकणाऱ्या मुलीवरती झालेल्या अत्याचाराची घटना आहे. आणि जी घटना ज्या व्यक्तीनं केली, ज्या आरोपीनं केली, तो आरोपी या महायुतीतल्या सरकारच्या एका पक्षाचा पदाधिकारी आहे. या पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे ज्या घटनेत झाल्यानंतर जी त्या महिलेनं ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंद करण्यासाठी गेले त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची दखल न घेता तिला 15 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. तिची तक्रार घेतली नाही. म्हणजे हे गृह खातं ज्या सरकारकडे आहे, ज्या पक्षाकडे आहे त्या पक्षानं ह्या आरोपीला पाठीशी घातलेलं आहे. असल्या गृहमंत्री जो आहे आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या त्या घटनेला पाठिंबा दिल्यासारखं हे दिसून येत आहे. बदलापूर या ठिकाणी जी घटना झाली त्या दिवशी 10 तास पूर्णपणे जनतेचा उद्रेक होऊन रेल्वे बंद केली, आंदोलन केलं.
लाठीचार्ज केला सर्वसामान्य जनतेवर, म्हणजे त्यांना घटनेचं काही गांभीर्य नाही, उलट ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्या लोकांना त्यांनी लाठीचार्ज केला. म्हणजे सरकार हे पाठीशी कुणाचे आहे हे दिसून येत आहे. या ठिकाणी जनतेमध्ये पूर्णपणे महायुतीच्या सरकारच्या विरुद्ध उद्रेक निर्माण झालेला आहे. एका बाजूला लाडकी बहीण योजना म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठमोठे कार्यक्रम करून महायुतीने केलेले असं बसवायचं, आणि दुसऱ्या बाजूला ज्या लहान कोवळ्या मुलीवरती जे अत्याचार झाले, या अत्याचार केले त्या आरोपीला पाठीशी घालायचं. म्हणजे दुटप्पी अशी भूमिका ह्या महायुती सरकारची आहे. या महायुती सरकारमध्ये असणारं गृहमंत्री जी खातं आहे, त्या गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे गृह खात्यामध्ये असल्यामुळे अपयशी ठरलेले आहेत. तरी या सरकारचा या महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर ह्या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून लवकरात लवकर निर्णय देऊन ह्या आरोपीला फाशी द्यावी व कडक शासन द्यावे अशी या ठिकाणी आज आवाहन करतो. आणि जर या ठिकाणी लवकरात लवकर जर आरोपीस फाशी दिली नाही तर या महायुती सरकारविरुद्ध महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या ठिकाणी मी जाहीर करतो, आवाहन करतो आणि थांबतो. शिवाजी महाराजांचा जय हो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. महात्मा ज्योतिराव फुलेंचा जय हो. छत्रपती राजशाहू महाराजांचा जय हो. छत्रपती राजशाहू महाराजांचा जय हो. राजे उमाजी नाईकांचा जय हो. राजे उमाजी नाईकांचा जय हो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय हो. लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा जय हो.